अजितदादांच्या विमानाचा अपघात झालेला जो ठिकाण जो आहे तो काही अंतरावर जर आहे आणि मी आणि आमचा सूर्योदयचा बारामतीचा पत्रकार अशोक शेकडे आम्ही दोघं जण जेवढ्या व्यवस्थितरित्या या परिसरामध्ये ज्या ठिकाणी अपघात झाला त्या परिसरातल्या ठिकाणच्या आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या बाईट घेण्याचा प्रयत्न करतोय की ते अपघाताची परिस्थिती नेमकी कशी होती आणि हे बाबा जे आहेत ते त्यांनी तो अपघातादरम्यान जो आहे तो पूर्ण चित्र पाहिलंय नेमका कसा अपघात घडला. दादा, ज्या वेळेस हा अपघात झाला त्या दरम्यान तुम्ही कुठं होता? आम्ही हे काही इथंच होतो. हे आपल्या स्वतःच्या घरी होतो. आम्ही झाडून काढत होतो. विमान असं आलं, एक गरकी घेतली आणि पडला असा धूर, जाळ आणि धूर सगळंच निघला. आणि मग आम्ही काय म्हणलं, हे कोणाचा विमान असेल काय, हे पडलं. पण ह्यातली लोक, ही वाईट घटना घडली. पहिल्यांदाच आपल्या गोजोबावी गावामध्ये ही पहिल्यांदाच अशी घटना घडली गेली. तर ही वाईट घडलं. आणि तिथं मग आम्ही जवळ गेलो. आम्हाला 15-20 मिनटं टाईम लागला इथून जायला तिथं मधून. तर ही कोण म्हणायचं दादाचं आहे, कोण म्हणायचं कुठले. तर आम्हाला कुठलंच काही पाहायला मिळालं नाही. फक्त दादा उचलून नेल्यानंतर माणसं म्हणायचे दादा. तर ते मी त्या माणसाला म्हणायचो दादा नाही, तुम्ही काहीतरी भोगसू नका काय. तर म्हणजे मग ती माणसं गप बसली आणि नंतर मग तीन तीन माणसं काढली. तुम्हाला पण ती परिस्थिती जर पाहिला गेलं तर अजितदादा हे आहेत म्हणजे तुम्हाला म्हणजे अजिबात वाटत नव्हतं, विश्वासच पटत नव्हता. विश्वासच नव्हता. म्हणलं तुम्ही असं काय बोलू नका, तुम्ही काय असं काय बोलू नका काय. आणि दादा हुशार आहेत. पहिल्यांदा दादाचे विमान आलं तर पट्टीवरनं सरळ जाणार, सरळ येणार. आणि ही विमान खालून आलेलं आहे. तर म्हणलं दादा नसत्यालच. पण नंतर नंतर लागली म्हणायला, लई चर्चा झाली. मग ती दादा माझ्या आधी नेलं होतं उचलून. आणि मग ती माझ्या समोरासमोर ती 3 पिरेतं काढली त्यातनं, ट्रॅक्टर लावून ती ओढून तारातनं. अशी एवढी घटना पाहिल्या डोळ्याने समक्ष. ज्या म्हणजे वेळेस हा अपघात झाला म्हणजे असं धुकं वगैरे होतं या वातावरणामध्ये? 8:30च्या दरम्यानला नव्हतं एवढं, नॉर्मल नॉर्मल धुकं होतं, एवढं नव्हतं आम्हाला. कारण इथनं स्पष्ट दिसायचं ना. तर आमची मंडळी इथं तुम्हाला पाणी भरत होती. तिथपर्यंत ज्या ठिकाणी अपघात झाला ते परिसर पूर्ण स्पष्ट दिसत होता त्या स्पष्ट दरम्यान? दिसत होतं आपल्याला. धुकं होतं पण कमी होतं? कमी होतं, धुकं होतं पण कमी होतं. आणि आम्हाला ह्या वस्तीवरनं स्पष्ट दिसायचं आल्यालं. आगीन ती झालेली बडका जवळजवळ 50 फूट उंचीचा होता. त्याच्यावरती धूर बी होता. साईडनं काळ्या पडल्या त्या तारा. असं एवढं. आता हे प्रत्येक विमान ज्यावेळेस उतरायचं, आता तुम्ही कंटिन्यू मध्ये इथंच राहता ना आणि तुम्हाला हे जे परिसर जो आहे तो कायम दिसायचा रेग्युलर मध्ये. काय नेमकं रेग्युलरचे आवाज विमानाचे उतरतानाचे आणि हे अपघातादरम्यानच्या विमानाचा आवाज काय तुम्हाला वेगळं काही भासलं का तुम्हाला बराळायलाच लागलं ते इमान हिथूनच. मग ते इमान बराळायला लागल्यामुळं आम्ही पाहणं आणि आवाज आणि धोरणजाळ संगतीच निघाला एवढंच. जसं कोसळलं तसं डायरेक्टली त्या विमानानं पेटच घेतला? आग आग नेमकी ज्यावेळेस पडलं त्यावेळेस आग कशी होती त्याची? जाळ दिसायचा, जाळ इथून. आणि धोरण जाळ त्याचा कुठलाच भाग दिसत नव्हता म्हणजे डायरेक्टली ते आगच दिस. तर त्या आमच्या भावांची आली माणसं. पण त्या आगीमुळं मुहूर्त जाता येईना. आणि किंवा आणखीन काय होतं काय नाही म्हणून त्याच्यामुळं बी लागली. आता ज्या ठिकाणी ते अपघात झालाय त्या विमानाचा त्या ठिकाणाहून एक थोडं म्हणजे रस्ता आहे, एक पानन रस्ता असल्यासारखा JCBच्या साह्याने केलेला. ते कधी केलेलं आहे? ती मागच्या 2-4 दिवसापूर्वी केलेलं आहे. ते आता खडीचं काम करणार आहे, त्याच्यावरती रोलिंग होणार आहे. आता हे ज्यावेळेस अपघात झाला माहिती समजली त्यानंतर अग्निशमन दलाच्या वगैरे टीम कधी आल्या सगळ्या? लगेच बोलावल्या की आल्या की 2 आल्या. लगेच आल्या. एकीला काहीतरी पाणी कमी पडलं, दुसरी लगेच आली. तिने संपूर्ण विझवलं आणि ती शेवटपर्यंत थांबली होती गाडी. ती गाडी एवढं पाहायला मिळालं. आणि आग ज्यावेळेस ते विमान कोसळलं त्यावेळेस पूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहेत ते म्हणजे किती तासानंतर आले? लगेच आले हो. ते 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 ऑफिसमध्ये लोक थांबलेली होती. त्यांना कल्पना होती की दादा येणार आहेत म्हणून. मग ते लगेच पोचली आणि आमच्या आधी दादांना उचलून नेलं. म्हणून आपल्याला दादा आहेत म्हणून असं वाटलं नव्हतं मला. मग दादांचे मी सांगतो काय की दादा माझ्या आधी उचलून नेलं.
तर दादा शेबीत होतं, फक्त चेहरा हे काय ते झालेलं होतं. ते काय म्हणजे ते आमच्या भावांच्या सांगू नको आमच्या त्या सुनाच्या. हां. आता ह्याच्या अगोदर कधी विमानाचं म्हणजे हे झालं, एखादी बिघाड वगैरे झाली, असं एखादी घटना तुम्हाला या अगोदर कधी पाहायला मिळाली होती का? नव्हती. पहिलीच वेळ आपल्या ह्या गोजोबाई गावामध्ये झालं. पहिलीच घटना ही झाली. आता ज्या ठिकाणी हे विमान कोसळले तिथून किती फूट अंतरावरती हे आपली धावपट्टी? धावपट्टी साधारण 100 फूट अंदाज सांग, 100 फुटाचा अंत. तेवढंच विमान चालकाची तेवढाच अंतर जे आहे ते थोडं चुकलं म्हणायचं. चुकलं तेवढं, म्हणजे वरनं यायचं ते खालनं आलं. खालनं एक घरटी मारली जाणं, म्हणजे ते सांगतात घरटी मारलेली. मी काय इथं झाडत होतो, मला काय एवढी कल्पना नव्हती. तुम्ही काय काम करत होते त्यात? झाडून काढत होतो शेरडांचं इथं झाडून काढ. आम्ही झाडून काढा आणि बघा ह्या उकरड्यावर कीर टाकायला आलो घमेलाचा, तर ते आवाज आणि धूळ आणि जाळ संघच दिसलं. एवढंच पाहायला मिळालं. मग ते झाल्यानंतर आम्ही गेलो बघायला. इथून लोकांना काही पाणी वगैरे नेता आलं तिथपर्यंत असं का? नाही, त्या वस्तीवरून पाणी घेतलं थोडं, 2-3 बाटल्या टाकल्या पाणी. पण तिथे तिकडे एक वस्ती ती दिसायला अच्छा. किती तिथं सगळे घर आहेत जे लोक वगैरे किती? तिथं दोघं भाऊ आहेत आमचं त्या वस्तीवर. जे अपघात जे झाला म्हणजे विमानाच्या मध्ये आतमध्ये किती होती आणि बाजूला किती बॉड्या वगैरे पडल्या होत्या? नाही सांगता यायचं. बाजूला एक बॉडी फक्त चारीत पडलेली होती, ती काढली. आणि ते ट्रॅक्टरने ते तारा ओढून ते काढले. मग ते दोन बॉड्या त्यातनं काढल्या, लगेच झाकल्या. आमच्या तिथले ते सतरंच्या वगैरे दिल्या ना ते आमच्या भावांनी. मग त्या सतरंजीत लगेच पोलीस लोक काय आम्हाला थांबून द्यायना, लांब पळवायचे. मग त्याच्यामुळे ते लांबनं आपलं पायातनं आम्ही असं बघायचो, तर ते खालनं चादर घालून ती बॉडी त्याच्यात लगेच गुंडाळली की ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पळाले. असं एवढा असा चादर वगैरे मध्ये तुम्हालाच इथून लोकांनी वगैरे दिली? आमच्या भावांच्या सुनेने दिली काढून चादर तिथल्या घरातले ते न्यायला. म्हणजे एवढं पाहायला मिळेल आपल्याला. ही धावपट्टी वगैरे कधी बनलेली ते? आता बरेच झाले, 10-20 वर्ष होऊन गेली. हां, वर्षामधला पहिलाच अपघात म्हणायचा. गोजोबावीत पहिलाच हे अपघात आहे, पहिल्यांदाच एवढा झाला. हे नको व्हायला पाहिजे होतं. सगळे हळहळ लागली. हे आपल्या बारामती तालुक्याला हे वजवाहात होता, ती गेला, संपला. दादांची कधी तुमची अशी कधी या गावामध्ये वगैरे आले, प्रत्यक्ष भेट वगैरे झाला असं एखादा तुमचा किस्सा वगैरे आहे का नाही? भेटायचो की आम्ही दादा आल्यावर. आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, हे काय ही देवळं ही सगळी रस्ते हे सगळं दादांनीच आम्हाला मदत केलेली आहे सगळी. ते जर ठिकाण आणखीन जर जसं तो उतार आहे ते धावपट्टीचा, असं प्लेन जर असतं तर अपघात जेवढा भीषण झाला तेवढा झाला नसता. टाळलाच नसता. किती इमानं आली तर अजून इमानं शिकावं येतं, त्याच्यावरूनच जाऊ येऊ असते. आता ही नवीन पोरगी असल्यामुळं कोण म्हणते पोरगी, आता ही पोरीला कायच जमलं नाही, काय झालं ते देव जाणं. आता तुम्हाला जसं की असा दादांचा अपघात झालाय असं वाटतंय का ते जे काही हे आहे ते ठिकाण जे आहे धावपट्टीचं आणखीन म्हणजे असं रुंद वगैरे करायला पाहिजे, कारण की पुढं देखील असा कुठलाही प्रकार किंवा घटना असं घडून असं वाटतंय का? बघा, नाही, भरपूर मोठी पट्टी. हां, पट्टी हितनं त्या खालच्या बंगल्यापर्यंत खालच्या बंगल्यापर्यंत पट्टी. आणखीन देखील त्याची म्हणजे लांब व्हायला पाहिजे, असं जर एखाद्या वेळेस कुणाला अंदाज आला नाही तर त्यासाठी तरी सुरक्षितेसाठी असं काय करायला पाहिजे होतं, साईड पट्टीने कोसळे आहेत असे गुडघे आहेत की, त्याच्यामुळं जर त्या मुलीला नसलं दिसलं तर काय सांगू शकत नाही तसं. पण असे साईडने अशा खांब रोवून असं बल लावायला पाहिजे की बाबा ह्या साईडने इमानदारातनं असं याला लांबच्या माणसाला शेत ह्याच्यामध्ये पट्टी आहे ह्या बालांच्या लाईटीच्या ह्याने, तिथं लाईटची सोय नसल्यामुळं तसं बी घडू शकतं. दादांचं कधी तुम्ही दादाला एखादी मागणी कधी केली होती का तुम्ही गावासाठी वगैरे असं काय? गावासाठी गावकरी जायचं की, आता आम्ही कशाला रानातनं जातोय आपल्या गावात. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर हे जे बाबा आहेत ते बाबा याच ठिकाणी होते आणि
काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला, मात्र ही झालेली चर्चा काय सांगून जाते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन शेकडेसोबत सूर्यज मीडिया, बारामती.